हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYB इंग्लिश 256 मधून IMP टॉपिक्स बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. IMPला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे कमेंट्स करून मला सांगतात की इंग्लिशचे बुक्समधून घ्या IMP, पण माझ्याकडे पुस्तक नसल्यामुळे मी तुमच्या IMP नाही घेऊ शकत पुस्तकातून. पण मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगत आहे, त्यातून तुम्हाला नक्कीच मदत होईल सोप्या पद्धतीने पेपर लिहिण्यासाठी. एक म्हणजे जे मी आता सांगत आहे ते IMP घटक, याच्यातूनच प्रश्न विचारले जातात ह्या आधारित. म्हणून ह्या मुद्द्यांच्या आधारेच तुम्ही अभ्यास करून जा. आणि दुसरं म्हणजे मागच्या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात ना 22, 23, 24, त्यातूनच तुम्हाला रिपीट प्रश्न होत असतात. म्हणून ते प्रश्नसुद्धा तुम्ही बघा, ॲनालिसिस करा, त्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील. कधीकधी ते 2022चा किंवा त्याच्या आदल्या वर्षाचाच पेपर मधलेच प्रश्न टाकतात जास्त करून. म्हणून प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करणं जरुरी आहे. जर तुम्हाला अशा मुद्द्यांचा जर तुम्हाला उपयोग होत नसेल तर मग मी पुढचा व्हिडिओ अपलोड करणार नाही. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ह्या IMP मुद्द्याचा जर फायदा होत असेल तरच मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ तयार करेल. कारण सर्वांचेच पुस्तकं माझ्याकडे उपलब्ध राहू शकत नाही. ज्या सब्जेक्टचे बुक्स माझ्याकडे नाही आहे त्या सब्जेक्टचे मी IMP अशाच पद्धतीने सांगणार आहेत. तुम्हाला हेल्प होईल की नाही तसं तुम्ही सांगा. तर चला मग आता आपण IMP बघूया. महत्त्वाचे टॉपिक्स: नाटकाचे घटक, एलिमेंट्स ऑफ ड्रामा, प्लॉट आणि स्ट्रक्चर, कथानक आणि त्यांची मांडणी. नंतर आहे कॅरेक्टर्स, पात्राचे प्रकार, प्रोटॅगॉनिस्ट, अँटागॉनिस्ट, प्लॅट अँड राऊंड कॅरेक्टर्स. नंतर आहे डायलॉग अँड सॉलिक्युई, जे संवाद आणि स्वगत यांचे महत्त्व. नंतर आहे सेटिंग अँड ॲटमॉस्फिअर, नाटकातील वातावरण निर्मिती. तर या घटकाच्या आधारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचं बघू. या मुद्द्यांच्याच आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. नाटकांचे प्रकार: ट्रॅजेडी, शोकांतिका म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्ये. नंतर कॉमेडी, सुखांतिका आणि त्याचे उपप्रकार. नंतर आहे ट्रॅगिकॉमेडी, शोकात्मक सुखात्मिका. हिस्टोरिकल अँड प्रॉब्लेम प्लेस, ऐतिहासिक आणि सामाजिक समस्येवर आधारित नाटके. म्हणजे तुम्हाला ह्याच मुद्द्यांच्या आधारे ते प्रश्न विचारतील, म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. तरी तुम्ही बाकीचं तुमच्या पद्धतीने सर्व लेसन्सचे मुद्दे वाचून जायचे आहे, पाठांतर करायचं आहे आणि व्यवस्थित ते लक्षात ठेवायचं आहे. निवडक नाटके: तुमच्या सिलेबसमध्ये असलेली नाटके, उदाहरणार्थ द मर्चंट ऑफ व्हेनिस, द डॉल्स हाऊस किंवा जी यावर्षी आहेत त्यावर आधारित दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात. यात प्रामुख्याने मुख्य पात्राचे कॅरेक्टर स्केच, नंतर नाटकाची थीम, मध्यवर्ती कल्पना, नंतर नाटकातील संघर्षाचे कॉन्फ्लिक्ट स्वरूप, या आधारे तुम्हाला प्रश्न येतील. तसं तुम्ही व्यवस्थित त्याच्या आधारे करून जायचं. नंतर पुढचं आहे यशाची काही टिप्स. प्रत्येक नाटकाची समरी मराठीत समजून घ्या, जेणेकरून उत्तरे स्वतःच्या शब्दात तुम्हाला लिहिता येतील. महत्त्वाचे संवाद पाठ करा, यामुळे उत्तराचा दर्जा वाढतो. मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा सराव करा. म्हणजे तुम्ही प्रत्येकाची समरी जर मराठीत लक्षात घेतली तर तुम्ही मनाच्या भाषेत इंग्लिशमध्येच तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. तर तुम्हाला सर्वांचे अर्थ, माहिती सर्व काही माहीत करून घ्यायचं आहे. व्यवस्थित वाक्यरचना तयार करायची आहे आणि तसं तुम्हाला पेपरामध्ये लिहायचं आहे. आता आपण पेपर पॅटर्न आणि अभ्यासाची टिप बघूया. जसं की लघुत्तरी प्रश्न 5 गुण, यामध्ये व्याख्या, डेफिनेशन्स किंवा एखादी विशिष्ट पात्रावर टिप लिहिण्यास विचारले जाते. नंतर आहे दीर्घोत्तरी प्रश्न 10 गुण, नाटकाचे सविस्तर विश्लेषण किंवा तुलनात्मक प्रश्न. नंतर आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, जे की YCMच्या परीक्षेत अनेकदा प्रश्न पुन्हा विचारले जातात. रिपीट क्वेश्चन्स, त्यामुळे 2012 ते 25 पर्यंतच्या किमान 3 ते 4 प्रश्नपत्रिका आवर्जून सोडवा. जे तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की तुम्ही प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करा, त्याच्यातूनच खरंच प्रश्न येतात.
ते त्याच्यातूनच निवडून निवडून तुम्हाला प्रश्न टाकत राहता. ही गोष्ट खरी आहे. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास चांगला करा आणि पेपर सर्वांनी चांगला लिहा. बेस्ट ऑफ लक सर्वांना. आपल्याला कॉपी करायची नाही आहे, तर सर्वांनी अभ्यास चांगला करा.